तुम्हाला पण टी-पी-एचं काम शिकायचं आहे का? किंवा तुम्ही टी-पी डेस्कला काम करता, परंतु तुम्हाला बऱ्याचशा अडचणी येत आहेत. तुम्हाला समजत नाहीये, कसं काम करायचं? कार्यपद्धती कशी आहे? हॉस्पिटलमध्ये पॉलिसी घेतलेलं पेशंट ज्यावेळेस ॲडमिट होतं, त्याची प्री ऑथ रिक्वेस्ट, ॲडमिशन कसे इन्शुरन्स कंपनीला पाठवायची किंवा टी-पी-एला कशी पाठवायची? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माझ्या चॅनलमार्फत मिळणार आहे. किंवा तुम्हाला काही ट्रेनिंग हवं असेल, तर तुम्ही मला नक्कीच फॉलो करू शकता. मला Insta पेजला तुम्ही तुमचे डिटेल्स पाठवू शकता. मी ऑनलाईन ट्रेनिंगसुद्धा देते. त्याबद्दलचा हा आज छोटा टॉपिक आहे. शेवटपर्यंत नक्की साथ द्या. कसं आहे मंडळी, खास काही डिग्री लागत नाहीये किंवा स्पेसिफिक तुम्हाला परीक्षा पास व्हायला पाहिजे, की बाबा टी-पी-एसाठी किंवा तुम्ही हॉस्पिटलमध्ये काम करत असाल, तर तुम्हाला काहीतरी एक वेगळी परीक्षा किंवा ज्या काही टेस्ट असतात त्याच्यापैकी एखादी परीक्षा द्यायची असं काय आहे? असं काही नाहीये. कसं होतं, ज्यावेळेस टी-पी-ए डिपार्टमेंटला ज्यावेळेस तुम्ही काम करता, त्यावेळेस तुम्ही अगदी तुमचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे, तुमची कामाची करायची पद्धत आहे, पूर्ण इमानदारीने आणि एकदम व्यवस्थितपणे तुम्ही काम केलं, तर हळू-हळू रोज तुम्हाला तुमचे अनुभव नक्कीच शिकवतात. आता तुम्ही म्हणाल त्याच्यासाठी डॉक्टर व्हावं लागतं किंवा मेडिकलचं नॉलेज हवं असेल किंवा मेडिकलची एखादी डिग्री हवी असेल, असं काही नाहीये. हे जे टी-पी-एचं काम आहे किंवा मेडिक्लेम डिपार्टमेंटला ज्यावेळेस तुम्ही काम करता, ते डेली जसे-जसे पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात, जसं-जसं तुम्ही इन्शुरन्स कंपनीसोबत कनेक्ट होतात, ते ज्यावेळेस क्वेरी करतात, फायनल बिल बनवावं लागतं, प्री ऑथरायझेशन रिक्वेस्ट पाठवावी लागते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जशा-जशा वर्कआउट करता, जसे-जसे काम करता, तसं-तसं तुम्ही रोज शिकता. त्याच्यामुळे ह्याला काही स्पेसिफिक डिग्रीची गरज नाही. ठीक आहे? दुसरं, आता ह्याच्यामध्ये मेहनत आहे आणि इमानदारी आणि तुमचं लक्ष. कधी-कधी काय होतं ना, तुम्ही जे काही काम करताय त्याच्यावर टोटल फोकस हवा. कारण तुमच्या कामाने एखाद्याचा क्लेम रिजेक्ट होऊ शकतो किंवा तुम्हाला एखाद्या पेशंटसोबत बोलताना अगदी व्यवस्थितपणे किंवा त्याला व्यवस्थित हँडल करून पेशंट किंवा जे काही हॉस्पिटलमध्ये येणारे रिलेटिव्ह असतात त्यांच्यासोबत व्यवस्थित बोलणं, त्यांच्यासोबत चांगलं रिॲक्शन देणं हे खूप गरजेचं आहे. एखाद्या पेशंटला तुम्ही कधीच कमिट करू शकत नाही, की बाबा तुमचा क्लेम 100% अप्रूव्हल येणार आहे. तुमच्या क्लेममध्ये सगळे म्हणजे सगळे जे काही तुम्ही बिल पाठवले त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी अप्रूव्ह होणार आहे. या गोष्टी तुम्ही कमेंट नाही करू शकत किंवा कोणतीही कमिटमेंट देऊ शकत नाही. बऱ्याच हॉस्पिटलमध्ये काय होतं ना, डिक्लेरेशन किंवा अंडरटेकिंग फॉर्म असतात. ॲडमिशनच्या वेळेस ते फॉर्म भरून घेतात. त्याच्यामध्ये धडधडीत लिहिलेलं असतं, जर क्लेम रिजेक्ट झाला किंवा काही क्लेमचा तुमचा इश्यू झाला, क्लेम डिनायल झाला, तुम्हाला सगळे पैसे भरावे लागतील. प्रत्येक हॉस्पिटलचं जे काही वर्कआउट असतं हे सगळं वेगळं असतं, टोटल वेगळं असतं. त्याच्यामुळे तुम्हाला जर 4-5 हॉस्पिटलमध्ये तुम्ही काम केलं असेल, तुम्हाला या गोष्टी नक्कीच माहीत असतील. आता मी 10 वर्षापासून काम करते, त्याच्यामुळे मला डेली माहीत आहे, की कसं काम करायचं, काय करायचं. त्याच्यासाठी हा खास चॅनल आहे. सगळ्यात आधी ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलला येता, तुमच्या डेस्कवर तुम्ही कामाची सुरुवात करता, त्यावेळेस काय चेक करायचं? रिसेप्शनला गेल्यानंतर कोणते कोणते पेशंट रात्री ॲडमिट झालेले आहेत, कोणते पेशंट आय-पी-डी आहे. त्याच्यामध्ये 2 क्रायटेरिया आहेत. एक कॅश पेशंट आणि एक मेडिक्लेमचे पेशंट, म्हणजे पॉलिसी असणारे पेशंट. मग त्याची तुम्हाला प्री ऑथ रिक्वेस्ट पाठवायची. मग तो फॉर्म कसा भरायचा याबद्दलची माहिती तुम्हाला प्रॉपर जे काही इम्पॅनलमेंट झालेले मेल असतात त्याच्यामध्ये असते किंवा एकदम सोप्या पद्धतीचे फॉर्म असतात. ते फॉर्म तुम्हाला भरावे लागतात. दुसरा पार्ट डॉक्युमेंटेशन. एखाद्या पेशंटचे तुम्ही डिटेल्स घेताय, पॅन कार्ड, आधार कार्ड, मेडिक्लेमचं कार्ड, जे काही के-वाय-सी डॉक्युमेंट कलेक्ट करताय, त्यामध्ये सगळ्या गोष्टी मिळत्या-जुळत्या आहेत का? सगळ्या गोष्टी मॅच होत आहे का? मेडिक्लेमच्या जे काही टी-पी-एचं कार्ड आहे त्याच्यावरती 32 वय आहे, परंतु पेशंटचं वय 40 आहे. हे मिसमॅच चालत नाही. अशा छोट्या-छोट्या गोष्टींमुळे क्लेम रिजेक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला छोटे-छोटे बारकावे पाहणं गरजेचं आहे. सगळं लक्ष तुम्हाला त्या डॉक्युमेंटेशनवर द्यावं लागतं. कारण डॉक्युमेंटेशनमध्ये आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही डॉक्युमेंटेशन पाठवताय, तर ते 2-3 वेळा व्हेरिफाय करा. कारण सगळ्या डॉक्युमेंटची जबाबदारी ही पूर्णपणे तुमच्यावर असते. डॉक्टर, सिस्टर जे काही बाहेरून आलेले डॉक्टर असतात, ते त्यांच्या पेमेंटचं जे काही गोष्टी त्या तुमच्या प्री ऑथ रिक्वेस्टवर अवलंबून असतात. त्याच्यामुळे कोणतीही पॉलिसी किंवा कोणतंही प्री ऑथरायझेशन रिक्वेस्ट पाठवताना त्या हॉस्पिटलचं जे काही कनेक्टिव्हिटी आहे इन्शुरन्स कंपनीसोबतची, जी रेट लिस्ट असते, जे काही पॅकेज ठरलेले असतात, त्याप्रमाणे तुम्हाला फायनल बिल करावं लागतं. मग त्या
शेड्यूलमध्ये किंवा त्या ज्या काही क्रायटेरियामध्ये तुम्ही काम करताय का, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतील किंवा टी-पी मॅनेजमेंटला काय-काय वर्कआउट असतं, याबद्दलचं मी एक छोटंसं टी-पी मॅनेजमेंट प्रोग्राम चालू केलेला आहे. त्यामुळे तुम्ही मला अप्रोच करू शकता. मी तुम्हाला शिकवू शकते टी-पीचं काम कसं असतं, काही नाही. हे सगळे डिटेल्स तुम्हाला Instaवर दिले जातील. मला Instaवरती तुम्ही हाय करू शकता किंवा YouTubeवरती मला मेलवरती तुम्ही अप्रोच करू शकता आणि तुमचा टी-पी डेस्क कसा व्यवस्थित होईल, तुमचं काम किती छान होईल, याबद्दलचे सगळे टॉपिक ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे. त्याचबरोबर हेल्थ इन्शुरन्स घेताना कोणत्या-कोणत्या गोष्टी पाहिल्या जातात, कोणत्या-कोणत्या गोष्टी आपण त्यातून गेलो आहोत किंवा हेल्थ इन्शुरन्स घेण्याबाबत सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या चॅनलवर अवेलेबल होईल. चॅनल जास्तीत जास्त शेअर करा किंवा तुमचं एखादं हॉस्पिटल आहे. तुम्हाला टी-पी-एचं काम शिकायचंय, तुम्ही डॉक्टर असाल. छोट्या-छोट्या सेटअपला कसं होतं ना, एखादा व्यक्ती ठेवणं, थोडंसं त्याला पगार देणं किंवा त्याला रिकमेंड करणं, त्याची रिक्रुटमेंट, त्याला जॉब देणं, हे कधी-कधी जमत नाही. त्याच्यामुळे बरेचसे डॉक्टर स्वतः प्रोसेस करतात. परंतु त्यांना छोट्या-छोट्या गोष्टी माहीत नसतात. म्हणून मी स्वतः एक टी-पी मॅनेजमेंट प्रोटोकॉल किंवा टी-पी मॅनेजमेंटचं एक क्लेम प्रोसेसिंगचं वर्कआउट शेड्यूल सेशन चालू केलं आहे. तुम्हाला जर त्याची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही मला अप्रोच करू शकता. त्याचबरोबर माझे अनुभव मी तुम्हाला नक्की सांगू शकते. 10 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत असताना मला बऱ्याचशा अडचणी, बरेचसे जे काही क्लेम असतात ते आता मला बऱ्यापैकी माहीत आहे. माझा अनुभव बऱ्यापैकी आता झालेला आहे. त्याच्यामुळे मी हा क्लेम प्रोसेसिंग ट्रेनिंग प्रोग्राम चालू केला आहे. तुम्हाला शिकायचं असेल, तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही मला नक्कीच अप्रोच करा. शेवटपर्यंत साथ दिली त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप आभार.